Good morning, sir. Good morning, good morning. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे. The following is the balance sheet of Vivek Manufacturing Company Limited as on 31st March 2019. विवेक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2019ची. बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला दिलेला आहे 8% कुम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100. कुम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणजे संचित, ज्याच्यावरचा जे लाभांश आहे हा संचित होत असतो, त्याला संचित अग्रहक्काचे भाग असंही म्हणतात. कुम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100. याची फेस व्हॅल्यू आणि पेडअप व्हॅल्यू ₹100 आहे. अमाऊंट दिलेली आहे ₹4,00,000. त्यानंतर आहे 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. अमाऊंट आहे 8,00,000. इक्विटी शेअर्स आहे ज्याची एका शेअरची किंमत आहे ₹10. 6% मॉर्गेज डिबेंचर्स, याची व्हॅल्यू आहे ₹2,00,000. बँक ओव्हरड्राफ्ट 1,00,000 आणि क्रेडिटर्स ₹2,00,000. बॅलन्स शीटची टोटल दिलेली आहे 17,00,000. त्यानंतर असेट साईडला दिलेलं आहे गुडविल 30,000, फ्री होल्ड प्रॉपर्टी 4,00,000, मशिनरी 6,00,000, स्टॉक 1,00,000, डेप्टर्स 80,000, कॅश इन हँड 10,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,80,000. हा त्या कंपनीचा लॉस आहे ₹4,80,000. अशा प्रकारे असेट साईडची टोटल दिलेली आहे ₹17,00,000. या बॅलन्स शीटवरून आपल्या लक्षात येते की कंपनीची आर्थिक स्थिती खराब आहे आणि कंपनीला नुकसान होत आहे. कारण जी बॅलन्स शीट दिलेली आहे त्या बॅलन्स शीटवरून कंपनीचा तोटा आपल्या लक्षात येत आहे. ₹4,80,000 तोटा कंपनीला झालेला आहे. त्यानंतर स्कीम दिलेली आहे. द फॉलोइंग स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन वॉज अप्रूव्ड बाय द कोर्ट. त्यानंतर कंपनीला जो सतत होणारा तोटा होता तो तोटा लक्षात घेऊन कंपनीचे जे भागधारक आहेत, डिबेंचर होल्डर्स आहेत, ते मीटिंग घेतात आणि ठरवतात की कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन करायचं की काय. अशा प्रकारे रिकन्स्ट्रक्शनची स्कीम कोर्टामधून अप्रूव्ड झाली आहे, मान्य झाली आहे. या स्कीममधला पहिला जो मुद्दा आहे, पहिला पॉईंट, 8% कुम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स बी रिड्यूस टू ₹75 इच, फुली पेड. 8% कुम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स बी रिड्यूस टू हा शब्द वापरलेला आहे. बी रिड्यूस टू ₹75, म्हणजे ₹75 ती व्हॅल्यू ठेवायची आहे. बॅलन्स शीटमध्ये त्याची व्हॅल्यू दिली आहे, फेस व्हॅल्यू आणि पेड व्हॅल्यू ₹100. किती ठेवायची आहे? ₹75 ठेवायची आहे. ₹100तून ₹75 मायनस केले तर किती येतील? ₹25. म्हणजे कितीने कमी करायची आहे? 25ने कमी करायची आहे. म्हणून ₹25 हे स्कीममध्ये घ्यायचे आणि ₹75 हे नवीन जी बॅलन्स शीट आपल्याला तयार करायला सांगितली आहे त्या बॅलन्स शीटमध्ये ₹75 घ्यायचे आहेत. त्यानंतर याच ॲडजस्टमेंटमध्ये इक्विटी शेअर विषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. अँड द इक्विटी शेअर्स बी रिड्यूस बाय, या ठिकाणी बाय हा शब्द वापरलेला आहे रुपीजच्या अगोदर. रिड्यूस बाय ₹6 इच. बाय हा शब्द वापरला असेल तर ने कमी करा असा त्याचा अर्थ होतो. ने कमी करा म्हणजे ₹6 कमी करा. म्हणून या ठिकाणी इक्विटी शेअरची व्हॅल्यू ₹6 कमी करायची आहे. इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू आणि पेडअप व्हॅल्यू आहे ₹10. ती ₹6 कमी करायची आहे. म्हणजे किती रुपये ठेवायची आहे? ₹4 ठेवायची आहे. ₹6 दाखवायचे स्कीममध्ये आणि उरलेले ₹4 ते बॅलन्स शीटमध्ये घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअरची व्हॅल्यू कमी करायची आहे. सर्वप्रथम प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू ₹25 कमी करायची आहे आणि ₹75 ठेवायची आहे. इक्विटी शेअरची व्हॅल्यू ₹6 कमी करायची आहे आणि ₹4 ठेवायची आहे.
त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, की डिबेंचर होल्डर्स हॅव ॲग्री. डिबेंचर होल्डर्स आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दिसत आहे. इक्विटी शेअर नंतरचं जे पद आहे ते पद म्हणजे 6% मॉर्गेज डिबेंचर्स, याच्यावर ही ॲडजस्टमेंट दिलेली आहे. दी डिबेंचर होल्डर्स हॅव ॲग्रीड, ते तयार झाले कशाकरिता, टू ॲक्सेप्ट दी स्टॉक अँड बुक डेब्ट्स इन फुल सेटलमेंट फॉर देअर क्लेम्स. डिबेंचर होल्डर्स ॲग्रीड झाले त्याकरिता, टू ॲक्सेप्ट, त्याने स्वीकारलं, काय स्वीकारलं, द स्टॉक अँड बुक डेब्ट्स इन फुल सेटलमेंट फॉर देअर क्लेम. त्यांचे जे 2 लाख रुपये होते त्याच्या बदल्यामध्ये त्यांना स्टॉक आणि बुक डेब्ट्सची रक्कम मिळालेली आहे. तर पहा स्टॉकची अमाऊंट किती आहे, असेट साईडला दिलेली आहे. स्टॉकची अमाऊंट 1 लाख रुपये आहे, असेट साईडला दिलेली आहे. आणि बुक डेब्ट्स म्हणजे काय, डेप्टर्स आहे 80,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांना 2 लाखाच्या मोबदल्यात स्टॉकचे 1 लाख रुपये मिळालेले आहेत आणि डेप्टरचे 80,000 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे टोटल किती झाले, 1,80,000 रुपये मिळालेले आहेत. 2 लाखाच्या बदल्यामध्ये 1,80,000 रुपये मिळालेले आहेत. म्हणून या ठिकाणी कंपनीचा 20,000 रुपयाचा फायदा झाला. जे डिबेंचरचं पेमेंट केलं कंपनीनं, ते पेमेंट करताना 20,000 रुपयाचा फायदा झाला. कारण द्यायचे किती होते, 2 लाख रुपये. कंपनीने दिले किती, 1,80,000 रुपये. म्हणजे स्टॉकचे 1 लाख आणि डेप्टरचे 80,000, असे 1,80,000 रुपये दिलेले आहेत. हे त्यांचं फुल सेटलमेंट झालं, म्हणजे पूर्णपणे कर्जाची परतफेड झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी कंपनीचे 20,000 रुपये वाचले. हे 20,000 रुपये आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. स्कीम कॉन्ट्रीब्युशन या साईडला जी आपण स्कीम तयार करू त्या ठिकाणी प्रॉफिट ऑन पेमेंट ऑफ 6% मॉर्गेज डिबेंचर्स. 2 लाख रुपये होते डिबेंचरचे, 1 लाख स्टॉकची अमाऊंट आहे आणि 80,000 डेप्टरची अमाऊंट आहे. हे दोन्ही मायनस केल्यानंतर किती उरतात, 20,000 रुपये. म्हणजे 20,000चा कंपनीला त्या ठिकाणी फायदा झाला. त्यानंतर तिसरी जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, फ्री होल्ड प्रॉपर्टी टू इन्क्रीज बाय 30%. एखादी असेट, फ्री होल्ड प्रॉपर्टी ही असेट आहे. पहिली असेट गुडविल दिलेली आहे, त्यानंतर दुसरी असेट्स आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी हे एक असेट्स आहे आणि त्याच्यावर ही ॲडजस्टमेंट दिलेली आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी टू बी इन्क्रीज बाय 30%. 30% काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. एखादी असेट जर इन्क्रीज होत असेल तर ती स्कीमच्या कॉन्ट्रीब्युशन या साईडला घ्यायची, आणि कमी होत असेल तर अप्लिकेशन साईडला घ्यायची. रिड्यूस होत असेल तर अप्लिकेशन या बाजूला घ्यायची, आणि वाढत असेल, इन्क्रीज म्हणजे काय, वाढ, त्यामध्ये वाढ होत आहे. किती टक्क्याने होत आहे वाढ, 30% वाढ होत आहे. मग वाढत असेल तर त्याची जी नोंद आहे ती स्कीमच्या कॉन्ट्रीब्युशन या साईडला घ्यायची. इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टीची बुक व्हॅल्यू किती आहे, 4 लाख रुपये. बॅलन्स शीटमध्ये दिलेलं मूल्य आहे 4 लाख रुपये. किती टक्क्याने वाढत आहे, 30% वाढत आहे. म्हणजे 4 लाखावर 30% किती होते, 4 लाखावर 30%, 1,20,000 रुपये. हे घ्यायचं आहे स्कीमच्या कॉन्ट्रीब्युशन या साईडला. कारण फ्री होल्ड प्रॉपर्टी जी 1,20,000 रुपयाने वाढली, तेवढे पैसे कंपनीकडे उपलब्ध झाले. त्यानंतर पाचवी जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, द कॉस्ट ऑफ रिकन्स्ट्रक्शन अमाऊंटिंग टू ₹6,000. सॉरी, त्याच्या अगोदर पण एक ॲडजस्टमेंट आहे, चौथी ॲडजस्टमेंट, मशिनरी टू बी रिड्यूस बाय 33.13%. मशिनरीची जी व्हॅल्यू आहे ती रिड्यूस होत आहे. तिसरी ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हटलं आहे, इन्क्रीज म्हटलं आहे. इन्क्रीज होत असेल तर ती कॉन्ट्रीब्युशन साईडला घ्यायची. परंतु एखादी असेट जर रिड्यूस होत असेल, ती असेट जर कमी केल्या जात असेल तर ती कोणत्या साईडला घ्यायची, अप्लिकेशन या साईडला घ्यायची. तर पहा मशिनरी 33.13% काय होत आहे, कमी होत आहे. तर मशिनरीची बुक व्हॅल्यू आहे 6 लाख. 6 लाखावर 1/3 इंटू 1 डिवायडेड बाय 3 किती होते, 2 लाख रुपये. तर मशिनरीची व्हॅल्यू 2 लाख रुपयाने कमी होत आहे, म्हणून स्कीमच्या अप्लिकेशन या बाजूला 2 लाख रुपये लिहायचे आहेत.
त्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट दिलेली आहे, द कॉस्ट ऑफ रिकन्स्ट्रक्शन अमाऊंटिंग टू ₹6,000. कॉस्ट ऑफ रिकन्स्ट्रक्शन म्हणजे जे रिकन्स्ट्रक्शन केल्या गेलं, कंपनीचं जे रिकन्स्ट्रक्शन केल्या गेलं त्या रिकन्स्ट्रक्शनचा खर्च आला ₹6,000 आणि त्यामुळे तो खर्चसुद्धा स्कीमच्या अप्लिकेशन या बाजूला नोंदवावा लागतो. अशा प्रकारे जो खर्च आहे ₹6,000 रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस तो अप्लिकेशन बाजूला नोंदवायचा आहे ₹6,000. त्यानंतर पास द जर्नल एंट्रीज टू इम्प्लिमेंटेशन द स्कीम अँड ड्रा अप द बॅलन्स शीट ऑफ देअर आफ्टर. तर या प्रॉब्लेममध्ये जी गुडविल आहे, गुडविल ही नामधारी संपत्ती आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा त्या कंपनीचा लॉस आहे, तो राईट ऑफ करा असं प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही. परंतु जेव्हा कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन होते तेव्हा कंपनी अशा प्रकारचा जो नामधारी संपत्ती आहे आणि जो तोटा आहे कंपनीचा तो खात्यातून काढून टाकत असते. म्हणून प्रॉब्लेममध्ये अशा प्रकारची ॲडजस्टमेंट दिली नसली तरीसुद्धा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि जी गुडविल आहे, कारण गुडविल ही नामधारी संपत्ती आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा कंपनीचा तोटा आहे आणि म्हणून प्रॉब्लेममध्ये दिलं नसलं तरी गुडविल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस यासारखीची जी पदं आहेत नामधारी संपत्तीचे हे खात्यातून काढून टाकावे लागतात आणि म्हणून ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे तरीसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि गुडविल स्कीमच्या अप्लिकेशन या बाजूला घ्यायचं आहे. कारण रिकन्स्ट्रक्शन त्याच्यासाठीच केलं जाते. कंपनीची जी नामधारी संपत्ती आहे आणि कंपनीचा जो तोटा आहे तो तोटा खात्यातून काढून टाकण्यासाठीच कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन केलं जात असते आणि म्हणून प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिली नसताना सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तसं बऱ्याच प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिलेली असते, परंतु दिलेली नसेल तरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस यासारखे जे पदं आहेत ते पदं खात्यातून काढून टाकावे लागतात आणि त्यासाठीच कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन होत असते आणि म्हणून याही प्रॉब्लेममध्ये जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, कंपनीचा शुद्ध तोटा आहे ₹4,80,000 हा सुद्धा खात्यातून काढून टाकावा लागेल आणि जी गुडविल आहे ही नामधारी संपत्ती आहे त्यामुळे ती सुद्धा खात्यातून काढून टाकावी लागेल आणि म्हणून या दोन्ही अप्लिकेशन या बाजूला घेतलेले आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि गुडविल. तर अशा प्रकारे सर्वप्रथम आपल्याला स्कीम तयार करावी लागेल. सर्वप्रथम स्कीम म्हणजे प्रॉब्लेममध्ये विचारली जात नाही की ती स्कीम तयार करा, स्कीम प्रॉब्लेममध्येच दिलेली असते, त्याच्यानुसार आपल्याला हे एक प्रकारचं वर्किंग असते हे करावं लागते. हे जर केलं तर समोरचं जे प्रॉब्लेम आहे एंट्र्या करणं किंवा बॅलन्स शीट तयार करणं हे अतिशय सोपं जाऊ शकते. तर स्कीममध्ये प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू 8% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आहेत, त्याची व्हॅल्यू ₹75 ठेवायची आहे, म्हणजे 25ने कमी करायची आहे. कमी करायचं मूल्य स्कीममध्ये घ्यायचं आणि जे मूल्य ठेवायचं आहे ते बॅलन्स शीटमध्ये घ्यायचं. त्यामुळे हे मूल्य घेतलं आहे या ठिकाणी. नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स किती आहेत? 4,000. प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटमध्ये दिलेले नाही आहेत, परंतु दिलेल्या माहितीवरून आपल्याला काढता येईल. टोटल कॅपिटल आहे 4 लाख भागीला 100, तिथे ते 4,000. 4,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत आणि प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू ₹25 कमी करायची आहे. 4,000 गुणिला 25 किती ते ₹1,00,000. म्हणजे प्रेफरन्स शेअर्स कमी करून कंपनीला किती रुपये मिळाले? ₹1,00,000 मिळाले. त्यानंतर इक्विटी शेअरची व्हॅल्यू ₹6 कमी करायची आहे, ती ₹4 ठेवायची आहे. म्हणून जी कमी करायचं मूल्य आहे ते स्कीममध्ये घ्यायचं आहे. इक्विटी शेअर किती आहेत ते बॅलन्स शीटमध्ये दिलेलंच आहे, किती आहेत? 80,000. 80,000 इक्विटी शेअर्स आहेत आणि त्याची व्हॅल्यू ₹6 कमी करायची आहे. 80,000 गुणिला 6 ₹4,80,000. म्हणजे इक्विटी शेअरची व्हॅल्यू कमी केल्यामुळे कंपनीकडे ₹4,80,000 प्राप्त झाले, उपलब्ध झाले. त्यानंतर जे तिसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे डिबेंचर होल्डरची, इक्विटी शेअर नंतरचं तिसरं पद दिलेलं आहे लॅबिलिटी साईडला, 6% मॉर्गेज डिबेंचर, अमाऊंट दिलेली आहे ₹2,00,000. या डिबेंचरचं पेमेंट कशा पद्धतीनं केलं ते दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. द डिबेंचर होल्डर हॅव ॲग्रीड, ते तयार झाले, कबूल झाले
कशाकरिता? टू ॲक्सेप्ट द स्टॉक अँड बुक डेप्ट. स्टॉक आणि बुक डेप्ट म्हणजे डेप्टर. स्टॉकची व्हॅल्यू असेट साईडला दिलेली आहे आणि डेप्टर्सची व्हॅल्यूसुद्धा असेट साईडला दिलेली आहे. कारण या दोन्ही असेट्स आहेत. ह्या दोन्ही असेट्स स्वीकारायला काय झाले? ते तयार झाले. स्टॉक आणि बुक डेप्ट ह्या दोन्ही असेट्स स्वीकारायला डेप्टर्स तयार झाले. मग या दोन्ही असेटची व्हॅल्यू किती होते? स्टॉकची व्हॅल्यू आहे 1,00,000 आणि डेप्टरची व्हॅल्यू आहे 80,000. दोघांची टोटल होते 1,80,000. त्यांना द्यायचे किती पैसे होते? 2,00,000. परंतु प्रत्यक्षात दिले किती? 1,80,000 रुपये. आणि त्यामुळे त्यांचं जे पेमेंट केलं त्याच्यावर कंपनीला नफा किती रुपयाचा झाला? 20,000 रुपयाचा झाला. कारण कंपनीला द्यायचे होते 2,00,000 परंतु प्रत्यक्षात दिले 1,80,000 रुपये. आणि म्हणून या व्यवहारामध्ये कंपनीला 20,000 रुपयाचा फायदा झाला. हा फायदासुद्धा आपल्याला कॉन्ट्रीब्युशन या साईडला दाखवायचा असतो. कारण 20,000 रुपये कंपनीकडे उपलब्ध झाले. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट जी दिलेली आहे, फ्री होल्ड प्रॉपर्टी टू बी इन्क्रीज बाय 30%. फ्री होल्ड प्रॉपर्टी 30% काय झालेली आहे? इन्क्रीज झालेली आहे. एखादी असेट्स इन्क्रीज जर होत असेल तर त्याची नोंद करायची आहे स्कीमच्या कंट्रीब्युशन या साईडला. कारण तेवढे पैसे कंपनीकडे उपलब्ध होतील. फ्री होल्ड प्रॉपर्टीची बुक व्हॅल्यू आहे 4,00,000 रुपये. त्या बुक व्हॅल्यूवरच हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 4,00,000च्या 30% किती होते? 1,20,000. म्हणजे फ्री होल्ड प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे ती 1,20,000 रुपयानं काय झाली आहे? वाढलेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. त्यानंतर मशिनरीची जी व्हॅल्यू आहे ही 1/3%नं 33.13% काय झालेली आहे? रिड्यूस झालेली आहे. तर मशिनरी आहे, मशिनरीची टोटल व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये 6,00,000 रुपये. 6,00,000वर 1/3 केलं तरी होईल इंटू 1 डिवायडेड बाय 3 असं केलं तरी 2,00,000 रुपये येते. तर ही 2,00,000 रुपयाने मशिनरीची व्हॅल्यू काय झाली? रिड्यूस झाली, कमी केलेली आहे मशिनरीची व्हॅल्यू. आणि म्हणून ती अप्लिकेशन या बाजूला दाखवायची आहे. त्यानंतर पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि गुडविल किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस या संबंधीची माहिती प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही आहे. आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम पाहिलं त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये माहिती दिलेली होती की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि गुडविल रिटर्न ऑफ करा, खात्यातून काढून टाका. परंतु या ठिकाणी दिलेली नाही. अशा प्रकारची माहिती दिलेली नसली तरी रिकन्स्ट्रक्शन त्याच कामासाठी केलं जाते की त्या कंपनीचं जे भूतकाळामध्ये किंवा गतकाळामध्ये झालेलं जे नुकसान आहे आणि जे नामधारी संपत्ती आहे ती खात्यातून काढून टाकण्यासाठी कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन केलं जाते. आणि म्हणून जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 4,80,000 रुपये आणि गुडविल ही नामधारी संपत्ती आहे ती सुद्धा आपल्याला खात्यातून काढून टाकावी लागेल आणि त्यासाठी ही स्कीमची अप्लिकेशन या बाजूला घ्यावी लागेल. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेतलेला आहे 4,80,000 रुपये आणि गुडविल घेतलेला आहे 30,000 रुपये. त्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट आहे रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस 6,000 रुपयाचा केलेला आहे. रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस 6,000 रुपये आणि त्यामुळे ते पदसुद्धा आपल्याला अप्लिकेशन या बाजूला घ्यावं लागेल. कारण हा जो खर्च करते कंपनी तो कुठून करेल? जो पैसा उपलब्ध झाला कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन करून किंवा जे भांडवल कंपनीनं कमी केलेलं आहे ते भांडवल कमी केल्यामुळे कंपनीकडे जो पैसा उपलब्ध झाला त्याच पैशातून कंपनी हा खर्च करेल. आणि म्हणून रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस हा सुद्धा अप्लिकेशन या बाजूला घ्यायचा आहे. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन या साईडची टोटल करायची आहे 1,00,000, 4,80,000 म्हणजे 5,80,000 आणि 20,000 6,00,000 आणि 1,20,000 म्हणजे 7,20,000 ही कॉन्ट्रीब्युशन या साईडची टोटल आहे. त्यानंतर अप्लिकेशन या बाजूची टोटल करू 4,80,000 प्लस 30,000 प्लस 2,06,000 टोटल येते 7,16,000. टोटल कंपनीचं भांडवल कमी केल्यामुळे एकूण रक्कम उपलब्ध झाली 7,20,000 रुपये. आणि कंपनीने खर्च किती केलेला आहे इतर जे असेट कमी करण्याकरिता
किंवा जो तोटा होता तो खात्यातून काढून टाकण्याकरिता कंपनीने खर्च केला आहे 7,16,000 रुपये. त्यामुळे कंपनीकडे किती पैसे उरले? 4,000 रुपये उरलेले आहेत. हे 4,000 रुपये प्रॉब्लेममध्ये दिलेलं नसेल तर काय करायचं? कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करायचे. जो काही बॅलन्स असेल तो बॅलन्स कुठं ट्रान्सफर करायचा हे प्रॉब्लेममध्ये जर दिलेलं नसेल तर तो बॅलन्स कॅपिटल रिझर्व्ह या खात्याला, कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला काय करायचं आहे? ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून हे 4,000 रुपये जे काही बॅलन्स आहे ते कॅपिटल रिझर्व्ह या नावाने दाखवलेले आहे. तर अशा पद्धतीने सर्वप्रथम आपल्याला स्कीम तयार करायची आहे. त्यानंतर मुख्य प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, पास दी जर्नल एंट्री टू इम्प्लिमेंटेशन द स्कीम. जर्नल एंट्र्या तयार करायच्या आहे. एंट्रा अप द बॅलन्स शीट देअर आफ्टर. आणि जर्नल एंट्र्या केल्यानंतरच आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे. तर पहिल्या ॲडजस्टमेंटची जी एंट्री आहे ती अशा पद्धतीने होईल. पहिली एंट्री, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ विवेक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड. जी कंपनी आहे, ज्या कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन होत आहे त्या कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. त्यामुळे रिकन्स्ट्रक्शन होत आहे विवेक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचा. त्यामुळे त्या कंपनीच्या पुस्तकात पहिली जी एंट्री आहे ती इक्विटी शेअर कमी केल्याची एंट्री होईल. दुसरी एंट्री प्रेफरन्स शेअर कमी केल्याची होईल. तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड किती आहे? 10 रुपये. ओल्ड म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेलं मूल्य. इक्विटी शेअर 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. काय घ्यायचं आहे आपल्याला? कॅपिटल घ्यायचं आहे. नंबर ऑफ शेअर घ्यायचं नाही आहे एंट्री करत असताना. टोटल कॅपिटल किती आहे ते घ्यायचं आहे. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेलं कॅपिटल किती आहे? 8 लाख रुपये. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड, बॅलन्स शीटमध्ये दिलेलं मूल्य आहे क्वेश्चनमधल्या 8 लाख रुपये. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट न्यू, बॅलन्स शीटमधलं मूल्य या ठिकाणी म्हणजे जे ठेवलेलं मूल्य आहे. इक्विटी शेअरचं व्हॅल्यू, इक्विटी शेअरची जी व्हॅल्यू आहे ती 6 रुपयाने कमी केली. टोटल व्हॅल्यू किती होती? 10 रुपये होती. 6 रुपयाने कमी केली, उरली 4 रुपये. मग हे उरलेलं व्हॅल्यू आहे ही बॅलन्स शीटमध्ये दाखवावी लागते. तर 4 गुणिले किती आहे? नंबर ऑफ शेअर्स 80,000, 3,20,000 रुपये ही व्हॅल्यू येईल. 3,20,000. आणि टू रिकन्स्ट्रक्शन अकाउंट ही व्हॅल्यू आपण काढलेलीच आहे स्कीममध्ये 4,80,000 रुपये. 80,000 गुणिले 6, 4,80,000 रुपये. तर अशा पद्धतीने पहिली एंट्री करायची आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड व्हॅल्यू घ्यायची, बॅलन्स शीटमध्ये दिलेली 8 लाख रुपये. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट न्यू म्हणजे नवीन बॅलन्स शीटमध्ये जे मूल्य आपण ठेवणार आहोत ते मूल्य घ्यायचं आहे 3,20,000 रुपये. 80,000 गुणिले 4. या ठिकाणी प्रत्येक कॅल्क्युलेशन करून दिलेलं नाही आहे, फक्त जी व्हॅल्यू आहे कमी केलेली ही दाखवलेली आहे तुम्हाला. त्यावरून तुमच्या लक्षात येईल. 4 गुणिले 80,000 म्हणजे 3,20,000. त्यानंतर टू रिकन्स्ट्रक्शन, या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शनच्या ऐवजी कॅपिटल रिडक्शन हा शब्द सुद्धा वापरता येतो किंवा रिकन्स्ट्रक्शन सुद्धा वापरता येतो किंवा रिऑर्गनायझेशन हा शब्द सुद्धा वापरता येतो. तर टू रिकन्स्ट्रक्शन अकाउंट म्हणजे कमी केलेलं मूल्य, रिड्यूस केलेलं मूल्य. रिड्यूस केलेलं मूल्य 6 रुपये आहे. 6 रुपयाने इक्विटी शेअरची व्हॅल्यू कंपनी कमी करत आहे. 6 गुणिले 80,000 म्हणजे 4,80,000 रुपये. अशा पद्धतीने पहिली एंट्री करायची आहे आणि त्याचं विश्लेषण सारखंच आतापर्यंतचं आपण करत आलो तशाच पद्धतीने करायचं आहे. बिंग फेस अँड पेड अप व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू, दर्शनी मूल्य आणि वसुली मूल्य रिड्यूस फ्रॉम ₹10 to ₹4 हे कमी करायचं आहे. 10 रुपये होतं ते किती रुपये ठेवायचं आहे? 4 रुपये ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने पहिली एंट्री आणि पहिल्या एंट्रीचं विश्लेषण. त्यानंतर दुसरी एंट्री आहे 8% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ओल्ड. बॅलन्स शीटमध्ये प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू कॅपिटल किती दिलेलं आहे? 4 लाख रुपये. ते 4 लाख रुपये या ठिकाणी घ्यायचे आहेत. 4 लाख रुपयानं डेबिट करायचं आहे.
8% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 4 लाख टू 8% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट न्यू म्हणजे 75 रुपये व्हॅल्यू ठेवायची आहे. हा प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. पहिल्याच ॲडजस्टमेंट आहे. रिड्यूस टू हा शब्द जर वापरला असेल, रिड्यूस टू म्हणजे पर्यंत ठेवा. रिड्यूस टू ₹75 म्हणजे 75 पर्यंत त्याची व्हॅल्यू ठेवा. म्हणजे कितीने कमी करा? 25ने कमी करा. जी ठेवलेली व्हॅल्यू आहे ती बॅलन्स शीटमध्ये दाखवायची आहे. त्यामुळे 8% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट न्यू 75 75 गुणिले 4000 नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 4000. त्यामुळे हे अमाऊंट होईल 3 लाख रुपये. टू रिकन्स्ट्रक्शन अकाउंट 25,000 रुपये. रिकन्स्ट्रक्शन अकाउंट 25,000 कारण ही कमी केलेलं व्हॅल्यू आहे. शेअरची कमी केलेली व्हॅल्यू आहे कारण 25ने कमी करायची आहे. त्यामुळे 4000 गुणिले 25 बरोबर 1 लाख रुपये. तर अशा पद्धतीने ही दुसरी जी एंट्री आहे प्रेफरन्स शेअरवरती ती एंट्री करायची आहे आणि त्याचं विश्लेषण पहिल्या एंट्रीसारखंच लिहायचं आहे. फक्त इक्विटी शेअरच्या ऐवजी प्रेफरन्स शेअर लिहायचं आहे आणि ज्याची व्हॅल्यू जेवढ्या रुपये ठेवली असेल तेवढं मूल्य या ठिकाणी दाखवायचं आहे. तर बिंग फेस अँड पेड अप व्हॅल्यू ऑफ 8% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स रिड्यूस फ्रॉम ₹100 टू ₹75 म्हणजे जी प्रेफरन्स शेअरची जी व्हॅल्यू होती ती 100 रुपयावरून किती रुपये ठेवली? 75 रुपये ठेवली. दोन्ही व्हॅल्यू फेस व्हॅल्यू आणि पेड अप व्हॅल्यू एकच आहे आणि ती व्हॅल्यू 100 होती ती किती ठेवली आहे? 75 रुपये ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे या एंट्रीचं विश्लेषण करायचं आहे. तर वेळ झालेला आहे त्यामुळे बाकीचे जे एंट्र्या आहेत आणि बाकीचे जे प्रॉब्लेम आहे हे आपण उद्याच्या क्लासमध्ये, उद्या आहे का अकाउंटचा क्लास? उद्या जर अकाउंटचा क्लास असेल तर अकाउंटच्या क्लासमध्ये किंवा मग MTच्या